साताऱ्यातील मर्डर केसनं आता वेगळंच वळण घेतलंय. ज्याचा मर्डर झालाय असं वाटत आल्या महाराणी आल्या. काय ही घर हाय का धर्मशाळा हाय तीच कळना झालंय मला. कवा बी या कवा बी जावा. बॅग दे. आणि कोण काय बोलत नाही म्हणून आपलं कसं बी वागायचं है का नाही. कर कर शेवा कर काय चांगली तुझी. पाणी दे, चहा दे, चहा बरोबर खायला बिस्कुट दे. लय मोठा पराक्रम गाजून आली आहे ना. काय कुणाला शिस्तच राहिलेली नाही. कुणी बी उठतय कसं बी वागतय. मंजू, कोर्टात सत्यजितराव निर्दोष सुटण्यासाठीचे पुरावे सापडले. सत्यजितराव सुटतील ना ग निर्दोष. सुटून दे नाही तर नाही सुटून दे. असा मोकाट सुटलेला आहेच की. आता बघितलं नाहीस वी हाय का. तुझ्या थोबाडा वाईट तर टेन्शन आहे का. तुझ्या दुट्या व्यवस्थित चालू आहे त्या. डबोच्या डबो भरून घेऊन जात्यास. हा आपला नवरा गावल्याला नाही नाहीतर काय. एखाद्या बायकोच्या नरड्याखाली घास उतारला नसता. पण तुम्ही का नाही दोघ बी एका माळ्यातलं मणी आहे का. तू पोलीस आणि तो गावगुंड आणि तुझ्या आडानं बरोबर हिंडतोय गावभर. ए आज काय बघतेस माझ्याकडं. मला तर का नाही तुझ्यावर संशय आहे. काय ग त्याच्या कट कारस्थानात त्या मुकादमाला किडनॅप केले का नाही त्याच्यात तू बी सामील आहेस काय. मला तर तसंच वाटायला लागले म्हणून विचारलं. अगं त्या बिचाराचा जीव घेऊ नका ग दोघं मिळून. ए आत्ते काय लावलंय ग. इथं घरात परिस्थिती काय. लोक सगळी टेन्शन मध्ये आणि तुझं वेगळंच. तुला नेहमीच वाकड्यात जायचं असते का. ए वक्ते तू नका शिकवूस मला. मी कसं बोलायचं कसं वागायचं ती. अगं तुला शिस्त आहे का ती बघ की. तुम्ही तिघी बी कशा आहे का नाही मायाली की ती मला चांगलं ठाव आहे. नको नको केलं माझ्या दादाला. तुमच्या कावानं दारू पिऊन पिऊन माझा दादा गेला वरती देवा घरी गेला. आत्ते तोंड बंद ठेव. आमरे जरा गप राहा की. मी शांत बसू. अग हिला बोल की काहीतरी. आमरे गप्प बस. हा मी गप्प बसते आणि ह्या बाईचं ऐकून घेत बसते. आमरे तू नको मध्ये बोलू. मी आहे ना. ही आहे ना. ही अजून बी हितच आहे ना. काय ग म्हणजे अजून किती दिवस अशी माहेरात पडून राहणार आहे. अगं माणसं तोंड बाहेर काढून दिना झाल्या ती. वाईट असं तोंड बाहेर काढलो की कोण तर आहे काय वरत ना बाई. तुमची मंजू अजून गेली नाही सासरला.